नमस्कार, मी रंजना। चैत्र महिन्यातील नर्मदा मैया उत्तरवाहिनी परिक्रमा मी आत्ताच केली। ही उत्तरवाहिनी परिक्रमा केल्यास संपूर्ण नर्मदा मैयेची परिक्रमा केल्याचे फळ भेटते। संपूर्ण नर्मदा मैया ही 3500 किलोमीटर आहे। तेवढी परिक्रमा आपण करू शकत नसल्यास आपण उत्तरवाहिनी परिक्रमा अवश्य करा। ही परिक्रमा संपूर्ण चैत्र महिनाभर असते। आपल्याला फक्त 21 किलोमीटर चालत ही परिक्रमा करावी लागते। मैया उत्तरवाहिनी म्हणजे आपली दिशा बदलून उत्तर दिशेला वाहते। माझी ही 4थी उत्तरवाहिनी परिक्रमा आहे। ह्यावेळेस आम्ही पहिल्यांदाच संध्याकाळी म्हणजे 7 वाजता परिक्रमा चालू केली। खूप छान अनुभव आला आणि काहीच त्रास झाला नाही। नेहमी आम्ही सकाळी परिक्रमा करत होतो। नर्मदा मैयेचे वैशिष्ट्य म्हणजे बाकी गंगा, गोदावरी, भागीरथी ह्या ज्या नद्या आहेत यांच्यामध्ये स्नान केल्या आपल्याला पुण्य भेटते, पण एकमेव नर्मदा मैया अशी आहे की तिच्या केवळ दर्शनाने आपल्याला पुण्य फळ लाभते। याची संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही अवश्य बघा माझी नर्मदा उत्तरवाहिनी परिक्रमा। आम्ही ही परिक्रमा कुठून ते कुठपर्यंत चालू केली, कशी केली याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल। ह्यावेळेस नेहमीपेक्षा आम्हाला परिक्रमेमध्ये बदल दिसला, तो बदलही तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या सोयी केल्यात, लोकांना काहीच कष्ट होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून गव्हर्नमेंटने काय सोयी केल्या त्या पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा अवश्य करा की तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल। ही माहिती आवडल्यास अवश्य सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद मित्रांनो।